श्री गणेशाय नमः. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. देव स्वामी माऊली दत्ताच्या रूपात आज तुमच्या पुढे आले आहेत. आज तुम्ही तुमच्या मनातील इच्छा देवाला सांगा. देवाला प्रार्थना करा. तुम्ही केलेले संकल्प देव शक्ती देऊन आणि तुम्हाला श्रद्धेने भक्तीने परिपूर्ण करून तुमच्या जवळून ते करून घेत आहेत. ज्यामुळे तुमच्या त्या इच्छा पूर्ण होणार आहेत. तेव्हा देवाला त्रिवार वंदन करून नामस्मरण करा. देवाचे चिंतन करा. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. देव तुम्हाला आज सांगू इच्छितात. या संदेशामार्फत देव म्हणतात, बाळा, हा संदेश वगळण्याचा प्रयत्न करू नकोस. मी आणि माझी शक्ती तुझ्यासोबत निरंतर आहे. तू जेव्हा श्रद्धेने भक्तीने नामस्मरण करतो त्या क्षणाला माझा आशीर्वाद आणि माझे दिव्य तेज तुझ्यापर्यंत पोहोचते आणि तुझे ते अडलेले कार्य पूर्ण होण्यास, तुझ्या त्या राहिलेल्या इच्छा पूर्ण होण्यास माझा आशीर्वाद ते कार्य करतो. देव म्हणतात, तू विश्वास ठेव. तू यापूर्वी जे काही केले आहे त्यात खूप काही चांगली कर्म केली आहेत. त्यात पशुपक्ष्यांना दाना देणे असो की माझ्या प्रिय गाईला नैवेद्य देणे असो, तू जी चांगली कर्म करतोस ती माझ्यापासून लपलेली नाहीत. बाळा, तुमच्याकडे आज जे काही आहे ते देवाच्या कृपेने तुम्ही प्राप्त केले आहे. तुम्ही त्यासाठी वारंवार धन्यवाद करत आहात. मी तो स्वीकार करतो. देव म्हणतात, बाळा, पुढील काळात तू ज्या काही चिंता करत आहेस त्या सर्व काही संपणार आहेत. तुझी ती कर्जाची चिंता मी लवकरच समाप्त करणार आहे. तुझ्याकडे ते आर्थिक चमत्कार प्राप्त होऊन तुम्ही ते सर्व काही प्राप्त होताना स्वतःला पाहाल आणि त्या चिंतेतून तुम्हाला लवकरच मुक्तता मिळेल. देव म्हणतात, थोडा धीर धरा. काळजी करणे थांबवा. चिंतन आणि ध्यान सुरू ठेवा. तुम्ही जेव्हा नामस्मरणाने माझ्या जवळ याल तेव्हा तुम्ही अध्यात्माच्याही जवळ याल. तुम्ही मनातील ती इच्छा सांगा आणि ती पूर्ण होईल, तीही त्वरित. देव म्हणतात, घाबरू नकोस. तुला आजपर्यंत खूप काही प्रसंगांना पुढे यावे लागले आहे, पण आता मात्र तो तुझा काळ मागे सरला आहे. तुझे ते भोग संपून झाले आहेत. तेव्हा तुझ्या मनाला तो आनंद आणि ती निश्चिंतता देण्यासाठी आम्ही तुझ्यापर्यंत आलो आहोत. बाळा, येत्या काळात तुझी ती चिंता, तुझे ते क्लेश, तुझ्या त्या वेदना संपणार आहेत. निश्चिंत मान आणि मनाला त्या वेदनेतून मुक्त होताना पहा. तुझ्या मनाला आम्ही ती शांतता देत आहोत, ती स्वीकार कर. तुझ्या मनाला त्या अध्यात्माकडे वळवत आहोत. तू आता हे सर्व काही स्वीकार कर आणि माझे आशीर्वाद तुझ्या मनाला तृप्त करतील, तुझ्या मनाला आनंद देतील आणि तू त्या आनंदामुळे सुखी होशील. आज देव तुमच्यापर्यंत येऊन तुमच्या त्या वेदनांना हरू इच्छितात. तुमच्या त्या काळजीला नष्ट करू इच्छितात. तुम्हीही मन मोकळे करून देवाकडे तुम्हाला जे काही मागायचे आहे ते मागू शकता. देव तुमच्यासाठी ते सर्व काही करू इच्छितात. देव म्हणतात, बाळा, जर देवावर श्रद्धा असेल तर नक्कीच तुझ्या हरवलेल्या मनाला ते उत्साह देतील आणि तू चिंतामुक्त होशील. बाळा,
तुझ्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर जरी तुला स्पष्ट आज दिसत नसले तरीही काळजी करू नकोस, कारण येणारा काळ तुझ्यासाठी खूप काही शुभ परिवर्तन घेऊन येणारा ठरेल, ज्यात तुझी ती चिंता नष्ट होताना तू स्वतः पाहशील. देवांजवळ तो चमत्कारिक आशीर्वाद आहे. तुम्ही जेव्हा देवाच्या जवळ याल, देवाचे नामस्मरण कराल, देवाचे चिंतन कराल, तेव्हा देव तुमच्याकडे ती दैवी शक्ती देऊन तुमचे ते प्रश्न सोडवतील. तुम्हाला ती मदत, ते सहाय्य देतील, ज्यामुळे तुम्ही तुमच्या अडचणीतून बाहेर पडाल अगदी सहजपणे. बाळा, मी तुला त्यासाठी खूप काही आशीर्वाद देऊ इच्छितो, ज्या कार्याची आज तू खूप काही चिंता वाहत आहेस. पुढे चिंता करण्याचे कारणच उरणार नाही, कारण तुझ्या त्या कार्याला अशी गती प्राप्त होईल जी तू आज विचार देखील केला नाहीस. बाळा, तुझ्या मनाप्रमाणे होणार आहे. तुम्ही निश्चिंत असावे अशी देव तुम्हाला आज्ञा देतात. देव म्हणतात, तू माझ्यावर श्रद्धा ठेवून माझ्यापर्यंत आला आहेस. आता मी तुला माझ्यापासून दूर जाऊ देऊ इच्छित नाही. तू जर श्रद्धेने, भक्तीने माझ्यापर्यंत आला आहेस तर संपूर्ण विश्वास ठेव की ते कार्य तुझे होणार आहे. त्या चिंता नष्ट होणार आहे, ते क्लेश संपणार आहेत, ते वादविवाद नष्ट होणार आहेत. बाळा, शत्रू तुझे काहीही बिघडवू शकणार नाही, यावर विश्वास ठेव. तुम्ही जर एकमेकांना शत्रू मानून तुमचा वेळ त्यात व्यर्थ घालवणार तर कसे? जर तुम्ही एकमेकांना समजून घेणार, तुम्ही आपले चिंतन कराल आणि मनन कराल, तर तुमच्यात ते वादविवादाचे कारण तुम्हाला सापडेल आणि ते नष्ट करण्यासाठी देवाचा आशीर्वाद पर्याप्त आहे. तुम्ही देवांच्या शक्तीवर विश्वास करा. देवांजवळ ते अद्भुत चमत्कार आहे जे तुमच्या आरोग्यासाठी, तुमच्या ऐश्वर्यासाठी, तुमच्या आनंदासाठी, तुमच्या सुखी जीवनासाठी निरंतर कार्य करत आहे. देवांचा आशीर्वाद आणि चमत्कार प्राप्त करण्यासाठी तुम्हाला कुठेही जाणे नको. देव म्हणतात, फक्त माझ्यावर विश्वास ठेव आणि मग बघ चमत्कार. ज्यांनी कुणी खूप काळापासून गरिबी पाहिली आहे, दुःख पाहिले आहे, वेदना सहन केल्या आहेत, देव त्यांना आज या संदेशामार्फत सांगू इच्छितात की बाळा, तुझ्या त्या वेदना संपणार आहेत, तुझे ते दुःख संपणार आहे, ते आता आनंदात परिवर्तन होणार आहे. तुझी गरिबी जाऊन तुला ते ऐश्वर्य प्राप्त होण्याची वेळ आली आहे. तुला तो माझा मोठा चमत्कार प्राप्त होईल, ज्याची तू नितांत श्रद्धेने वाट पाहत आहेस. तुझी श्रद्धा माझ्यावर आहे आणि म्हणूनच मी हा संदेश तुझ्यापर्यंत दिला आहे. तो तू शेवटपर्यंत ऐकावा अशी देव तुला आज्ञा देतात. देव तुम्हाला सांगत आहेत की बाळा, तुझ्याकडे माझे उपचार उत्तम आरोग्यासाठी प्राप्त होणार आहे. तू केलेली प्रार्थना व्यर्थ होणार नाही. निश्चिंत रहा. बाळा, तू मागितलेल्या इच्छा आता पूर्ण होण्याच्या तयारीत तुला दिसून येतील. तुम्ही केलेली प्रार्थना देवाकडे स्वीकार होत आहे. काळजी नसावी. देव म्हणतात, या 3 दिवसात मी तुझे आशीर्वाद तिप्पट करून तुला देईल. तू जी काही इच्छा मागत आहेस ती येत्या काळात पूर्ण होईल. येणारे 3 दिवस तुमच्यासाठी खूप काही शुभ फळं घेऊन येणारे ठरेल. आता तुम्ही निश्चिंत असावे आणि देवावरती ती श्रद्धा, ती भक्ती दाखवावी. मी एक देव आहे. तुम्ही माझ्यावर संपूर्ण विश्वास आणि श्रद्धेने माझ्या विश्वासावर
पुढे काय हवे आहे ते मागू शकता. मी तुम्हाला ते नक्कीच आशीर्वादांच्या रूपात आणि चमत्कारांच्या रूपात देऊ इच्छितो, कारण तुम्ही माझे प्रिय बाळ आहात. मी तुमचा निर्माता आहे. तुम्ही मला पिता मानता, कोणी मला गुरु मानते, कोणी मला देव मानतात. ज्याची जशी श्रद्धा आहे तसे रूप त्याला दिसेल, तो मला तसाच प्राप्त करेल. देव तुम्हाला आज या मार्गदर्शनाद्वारे सांगू इच्छितात की बाळा, आता तुझ्याकरता ती आरोग्याची समस्या पुढे तुला त्रास देणार नाही, कारण त्यासाठी माझा आशीर्वाद देत आहे. या आठवड्यात तुम्ही विचार करत असलेल्या प्रश्नांमध्ये तुम्ही गुंतून राहू नका. आता खूप काही परिवर्तन उलथापालथ करणारे ठरणार आहे. तेव्हा तुम्ही आता निश्चिंत राहा आणि देवाचा चमत्कार अनुभवायसाठी तयार व्हा, सज्ज व्हा. देव तुम्हाला आज्ञा देऊ इच्छितात की तू जी काही इच्छा माझ्याकडे करत आहे, मग ते तुझ्या समृद्धीसाठी असो, तुझ्या आरोग्यासाठी असो, की तुझ्या आर्थिक प्रश्नांसाठी असो, तू जे काही प्रश्न माझ्यापुढे मांडले आहेत त्याचे उत्तर देण्याची तुला आता वेळ जवळ आहे. हे येणारे दिवस तुमच्यासाठी खूप शुभ फळ देणारे ठरणार आहे. तेव्हा तुम्ही ईश्वराच्या चिंतनात, ईश्वराच्या नामस्मरणात तो वेळ घालवावा आणि आपली उत्तरे प्राप्त करावी. देव तुम्हाला कितीतरी संकेत देऊ इच्छितात. देवांची प्रचिती कितीतरी बाळांना या दिवसांमध्ये येणार आहे. देवांचा आशीर्वाद आणि दिव्य चमत्कार देऊ इच्छितात, कारण देव म्हणतात, बाळा, तू माझा प्रिय बाळ आहेस आणि आशीर्वादांनी मी तुला परिपूर्ण करू इच्छितो. तुम्ही आता पुढील काळात देवाच्या केलेल्या भक्तीमुळे आणि केलेल्या नामस्मरणामुळे तुम्ही देवाच्या अगदी जवळ स्वतःला प्राप्त कराल आणि स्पष्ट कराल. देव म्हणतात, जर तुझी ती इच्छा आहे तर माझा आशीर्वाद त्यासाठी तुला निरंतर राहील. तू त्या कार्यात यश प्राप्तीसाठी प्रयत्न करत आहेस. मी तुझी चिकाटी आणि तुझे जिद्द पाहत आहे. तेव्हा तुला तो आशीर्वाद नक्कीच प्राप्त होईल. तुम्ही देवांच्या अफाट शक्तीवर आणि चमत्कारांवर विश्वास ठेवत असाल आणि हा संदेश संपूर्ण ऐकत असाल तर श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. दत्त आई, स्वामी आई तुमचे कल्याणच करणार आहे. तुमच्या इच्छा देवांपुढे तुम्ही मांडता, तेव्हाच देव त्या पूर्ण करण्यासाठी तुम्हाला ते मनोबल, ते धैर्य प्रदान करून तुम्हाला त्या मार्गावर नेतात आणि तुमच्या प्रत्येक इच्छा पूर्ण होताना तुम्ही पाहता. देव तुमच्यासाठी कार्य करत आहे. देव म्हणतात, बाळा, तू माझ्या उपस्थितीत जे काही मागू इच्छितो ते माग. मी तुला त्वरित आशीर्वाद देईल. तुझी काय इच्छा आहे ते सांग, मी ती त्वरित पूर्ण करेल. स्वामी सांगतात, बाळा, तू जेव्हा श्रद्धा भक्तीने परिपूर्ण होऊन आमच्याकडे येतोस, नामस्मरण करतोस, तेव्हा तुझी इच्छा त्वरित पूर्ण करण्यासाठी आम्ही तो चमत्कार घडवून आणतो. बाळा, आता देखील तुमच्यासोबत तुमच्या प्रश्नांचे उत्तर मी देऊ इच्छितो. तू ज्या मार्गावर चालत आहेस त्या मार्गावर आज जरी तुला खूप काही मागे राहिले असे वाटत असेल, पण तू धैर्याने त्याच मार्गावर पुढे चालत राहा. तुला जी काही अपेक्षा आहे, जे काही तुझे स्वप्न आहे, ते याच मार्गावर पूर्ण होणार आहे. तुझ्या मनाला ती निश्चिंतता दे, कारण मी तुझ्यापर्यंत आलो आहे आणि तू हा दैवी चमत्कारिक संदेश ऐकत आहे. येत्या काळात तुमच्याकडे ती समृद्धी, ते आनंद येणार आहेत. लक्ष्मीचा आशीर्वाद निरंतर तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण
कुटुंबावर राहणार आहे. तुम्ही ती निश्चिंतता बाळगावी. तुम्हाला ते धैर्य आणि ती हिंमत देव देऊ इच्छितात आणि देवाचा चमत्कारिक आशीर्वाद देऊ इच्छितात, कारण त्यामुळे तुमच्या अनेक समस्या दूर होऊन तुम्ही आनंदी होणार आहात. देव म्हणतात, येणारा काळ शुभ घटनांनी भरलेला आहे. तुमच्या गरिबीचा काळ नष्ट करण्यात आला आहे. तुम्हाला ऐश्वर्याचा, आनंदाचा आणि वैभवाचा आशीर्वाद देवांकडून प्राप्त होत आहे. तुम्ही त्या सुखामध्ये आता प्रवेश करणार आहात. जे देव तुमच्यासाठी द्वार उघडत आहेत, त्या द्वारात तुम्ही प्रवेश मिळवताच तुम्हाला ती समृद्धी, ते आनंद, ते वैभव पाहायला मिळेल. देव म्हणतात, तुझे कर्म चांगले ठेव. तू योग्य दिशेने चालत आहेस आणि त्यासोबत चांगल्या कर्मांची जोड निरंतर ठेव. तू जेव्हा कुणाला मदतीचा हात देशील तेव्हा मी तुझ्यावर अधिकच प्रसन्न होईल. तू जेव्हा कुणाला अन्नदान करशील तेव्हा मी तुझ्यावर अधिकच प्रसन्न होईल. बाळा, चांगली कर्म करत राहा. जेव्हा तुम्ही एखाद्या पशुपक्ष्याचे काही दानापाणी देऊन त्याला संतुष्ट करता तेव्हा माझा विशेष चमत्कारिक आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होतो. तेव्हा चांगले कर्म करायला चुकू नका. जर तुम्हाला हे कार्य छोटेही वाटत असेल तरी त्यातून मिळणारा अफाट आनंद घ्या आणि देवांच्या अद्भुत चमत्कारांवर विश्वास ठेवा. देव म्हणतात, बाळा, मी तुझ्या हातून खूप काही चांगली कर्मे करवून घेणार आहे. त्यासाठी तू तत्पर राहा, कारण तुम्ही ते काही मागत आहात त्यासाठी तुमच्याकडे ते पुण्य संचयही आवश्यक आहे. तेव्हा तुम्ही ती कर्म करावी आणि ते प्राप्त करावे अशी देव तुम्हाला आज्ञा करतात. देव म्हणतात, बाळा, मी या जगाचा प्रकाश आहे. मी तुला त्या अंधारात राहू देणार नाही. माझ्या प्रकाशाने, माझ्या चैतन्याने मी तुला परिपूर्ण करण्यासाठी आलो आहे. माझ्या प्रकाशाने तुझे जीवन उज्ज्वल होईल. तुला तो सत्याचा मार्ग सापडेल. देव म्हणतात, जेव्हा तुम्ही विश्वासाने माझ्यापर्यंत आला आहात तेव्हा मी तुझी साथ कधीही सोडणार नाही. तुला त्या मार्गातही, त्या अंधारातही मी एकटा सोडणार नाही. तुझ्यासाठी माझा प्रकाश निरंतर कार्य करेल. देव म्हणतात, बाळा, विश्वास ठेव. मी तुझ्यासाठी इथे उपस्थित आहे. तुम्ही माझ्याकडे जे काही इच्छिलेले आहे ते तुम्हाला काही काळातच प्राप्त होणार आहे. तेव्हा निश्चिंत राहा. तुम्ही केलेले संकल्प देवांजवळ पोहोचले आहेत. तुमच्या इच्छा देवांपर्यंत पोहोचल्या आहेत. देव तुमचे सर्व काही ऐकत आहेत. तेव्हा देव तुमच्यासाठी ते सर्व काही करणार आहेत. तेव्हा निश्चिंत व्हा, आनंदी राहा. देव म्हणतात, बाळा, तू किती घोर कष्टात जरी असला तरी माझा आशीर्वाद तुझ्यापर्यंत येऊन तुला त्या चिंतेतून, त्या घोर कष्टातून बाहेर काढेल. विश्वास ठेव. तुम्ही जी काही संकल्प घेऊन पूजा करत आहात, तुम्ही ते सर्व काही पठन, मनन, स्तोत्र पठन करत आहात, ते माझ्यापर्यंत येत आहे. मी तुम्हाला आशीर्वाद देऊ इच्छितो की तुझ्या चिंता नष्ट होतील. तुझे ते क्लेश संपतील. तुझे ते घोर दुःख संपेल. ती घोर चिंता संपेल आणि तू सुखात, आनंदात आणि वैभवात राहशील. तू निश्चिंत होशील. तुझ्या कार्यात तू यशस्वी होशील. पुढील काळात माझ्या चमत्काराच्या आशीर्वादाने तू ते सर्व काही प्राप्त करशील. सुखी राहा. तुझे कल्याण होईल. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.